वडिलांचा त्याग आणि लहान वयात आलेली जबाबदारी, संत तत्वाची खरी सुरुवात. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. वैष्णव हो. मागील भागात आपण समाजाने केलेले अपमान आणि 4 भावंडांचा संघर्ष पाहिला. आजच्या भागात अत्यंत भावनिक आणि मनाला स्पर्श करणार आहे. आई-वडिलांचा त्याग आणि त्यानंतर लहान वयातच या 4 भावंडांवर आलेली मोठी जबाबदारी. मित्रांनो, विठ्ठलपंत आणि रुक्मिणाबाई यांनी समाजाच्या कठोर नियमांमुळे आणि आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित व्हावं म्हणून एक अत्यंत कठीण निर्णय घेतला. त्यांनी आपल्या जीवनाचा त्याग केला. हा निर्णय फक्त त्यांच्यासाठीच नाही तर त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी होता. कल्पना करा, आई-वडिलांच्या प्रेमाशिवाय लहान मुलं निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई या 4ही भावंडांवर अचानक एक मोठा आकाश कोसळलं. मित्रांनो, हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक होता. आईचा आधार, वडिलांची छाया, सगळंच एकाच वेळी निघून गेलं. पण इथेच सुरू झाला त्यांच्या जीवनाचा खरा प्रवास. सर्वात मोठे निवृत्तीनाथ पुढे आले. त्यांनी आपल्या भावंडाची जबाबदारी स्वीकारली. ते फक्त भाऊ नव्हते, तर ते होते त्यांचे मार्गदर्शक, आधार, गुरु आणि त्यांचे गुरु बनले. ज्ञानेश्वर महाराज अजून लहान होते, पण त्यांच्या मनात एक वेगळाच परिपक्वता होती. त्यांच्या परिस्थितीला समजून घेतलं. त्यांनी मनाने अधिक मजबूत झाले. सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई देखील खूप लहान होते, पण त्यांनीही दुःखात खचून न जाता आपल्या भावंडांसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, या 4ही भावंडांनी एकमेकांच्या मध्येच आपले कुटुंब शोधले. त्यांनी एकमेकांना आधार दिला, एकमेकांची काळजी घेतली. घर नव्हतं, संपत्ती नव्हती, समाजाचा आधार नव्हता, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, श्रद्धा, एकता आणि देवावरचा अढळ विश्वास. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरांना अध्यात्माचा मार्ग दाखवायला सुरुवात केली. त्यांनी त्यांना शिकवलं, जीवनात कितीही दुःख असली तरी त्यातून ज्ञान मिळवायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी या सगळ्या दुःखाला आपला अंतर्मनात रूपांतर केलं. त्यांनी त्यातून विचार, ज्ञान आणि करुणा निर्माण केली. मित्रांनो, लहान वयातच त्यांनी जीवनाचं खरं स्वरूप समजून घेतलं. दुःख म्हणजे शेवट नाही, जबाबदारी म्हणजे ओझे नाहीत, तर आणि एक राहणंच हीच सर्वात मोठी शक्ती आहे. या काळात त्यांनी खूप कष्ट केले, भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह केला, पण त्यांनी कधीही आपल्या मार्गापासून विचलित होऊ दिलं नाही. मित्रांनो, हा टप्पा त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. याच काळात त्यांच्यातील संत जागृत झाला. आई-वडिलांचा त्याग हा दुःखद होतं, पण त्यांच्या त्या त्यागाने या 4ही भावंडांना आत्मनिर्भर, मजबूत आणि आध्यात्मिक बनवलं. या भागात आपल्याला एक मोठा संदेश मिळतो, तो म्हणजे जीवनात कधीकधी आपल्याला अपेक्षा जास्त जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. अपेक्षापेक्षा जास्त जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. दुःख आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवतं आणि एकत्र राहिलं तर कोणीही अडचण मोठी नसते. मित्रांनो, ही कथा आहे त्यागाची, जबाबदारीची आणि आत्मबलाची. ही कथा आहे एक अशा प्रवासाची जिथे दुःखातूनच महानता जन्म घेते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत निवृत्तीनाथांना गुरु कसे मिळाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर महाराजांनी कसा आध्यात्मिक प्रवास सुरू केला. तोपर्यंत विठ्ठलाचं नाम घ्या आणि मन शांत ठेवा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो.